तुम्हाला जर ऑफिससाठी, ट्रेडिशनल लुकसाठी, वेगळ्या कुठल्या पार्टीसाठी किंवा फ्रेंड्स बरोबर हँगआउट करण्यासाठी एक बिगिनर फ्रेंडली मेकअप कसा करायचा किंवा कुठले प्रोडक्ट्स वापरायला पाहिजेत, कुठले प्रोडक्ट्स तुमच्याकडे असले पाहिजेत आणि एकंदरीत अफोर्डेबल प्रोडक्ट्स बद्दल माहिती करून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ह्यात मी माझा मेकअप पण करून दाखवणार आहे आणि त्याचबरोबर तुम्ही कुठले प्रोडक्ट्स घेऊ शकता हे पण सांगणार आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर हाय, वेलकम टू शाईन विथ सोनिया. मी सोनिया आपटे. दर शुक्रवारी स्किन अँड ब्युटी, फॅशन, चांगल्या सवयी लावणं, इंटेन्शनल लिव्हिंग, माइंडफुलनेस अशा बऱ्याच वेगवेगळ्या टॉपिक्सवर व्हिडिओ घेऊन येत असते. जर तुम्हालाही टॉपिक्स इंटरेस्ट करत असतील तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. थँक्यू सो मच. पॉइंट नंबर 1, जर तुम्हाला कुठलाही मेकअप लावायचा असेल तर पहिली गोष्ट जी करायला पाहिजे ती म्हणजे तुमची स्किन जी आहे ती छान तुकतुकीत ठेवायला पाहिजे, हायड्रेटेड ठेवायला पाहिजे. आता तुम्हाला माहितीच आहे, मी खूप स्किन केअर रिलेटेड व्हिडिओज केलेले आहेत आतापर्यंत. त्यामध्ये तुम्ही मॉइश्चरायझर कुठलं वापरायला पाहिजे, स्किन केअर कसं निवडायला पाहिजे, तुमचे सिरम्स कुठले पाहिजे, तुमचं सनस्क्रीन कुठलं पाहिजे, असे वेगवेगळे प्रकारचे व्हिडिओ आहेत त्यात. तो तुम्हाला स्किन केअर कसं करायचं हे जर का माहिती करून घ्यायचं असेल तर मी व्हिडिओची लिंक इकडे देतीये. पण बेसिक कुठल्याही मेकअपसाठी जर तुम्ही सकाळी बाहेर जात असाल किंवा सकाळच्यासाठी तो मेकअप असेल तर मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन ह्या 2 गोष्टी कंपल्सरी आहेत. त्याचबरोबर आज जो मी मेकअप सांगणार आहे तो खूपच बिगिनर फ्रेंडली आहे, म्हणजे तुम्ही डे टू डे लाईफ मध्ये तो वापरू शकता, त्याला काहीच प्रॉब्लेम येणार नाहीये. त्याच्यात प्लस मायनस थोड्या गोष्टी करून तुम्ही तो सगळा लावू शकता. त्यामुळे तुम्हाला हे असं काही होणार नाहीये की हे प्रोडक्ट्स खूप महाग आहेत किंवा खूप मोठी प्रोसिजर आहे कुठल्याही मेकअपसाठी. आता स्किन प्रेप करण्यासाठी, हायड्रेटेड राहण्यासाठी, मेकअपचा एक चांगला बेस होण्यासाठी तुम्ही मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावलेलं असेल. मी डॉट अँड कीचं मॉइश्चरायझर आणि डॉट अँड कीचं सनस्क्रीन इकडे लावलेलं आहे. हे 2 प्रोडक्ट्स माझे खरंच खूप फेवरेट आहेत. मी खूप व्हिडिओजमध्ये सांगितलेलं पण आहे, मला खरंच खूप आवडतात. पॉइंट नंबर 2, आता तुम्हाला डार्क सर्कल्स असतील किंवा ऍक्ने मार्क्स असतील किंवा छोटे छोटे असे मार्क्स असतील, डार्क स्पॉट्स असतील जे तुम्हाला हाईड करायचे किंवा मेकअपसाठी एक चांगला बेस क्रिएट करायचा आहे तर आपल्याला कलर करेक्टर वापरायला पाहिजे आणि त्याचबरोबर त्यानंतर कन्सिलर वापरायला पाहिजे. आता मला माहितीये की ऑफिसला जाण्यासाठी किंवा कुठेही पटकन जाण्यासाठी आपल्याला एवढा वेळ नसतो की आपण एक 10 स्टेप्स करत बसू मेकअपच्या. त्याचबरोबर मी काय केलेलं आहे की कलर करेक्टर घेतलेला आहे ऑरेंज कलरचा आणि एक कन्सिलर घेतलेला आहे बेज कलरचा. हे दोन्ही जे आहेत ते मी मिक्स केलेले आहेत आणि त्याच्याच बरोबर एक पीच कलर असा एक ऑरेंज पीच कलर आलेला आहे. आता कलर करेक्शनच्या हिशोबाने जर का तुमचे डार्क सर्कल्स असतील, म्हणजे जरा डार्कर स्किन असेल, त्याला जो कलर करेक्ट करतो तो असा पीच किंवा ऑरेंज कलर आहे. त्यासाठी मी माझ्या डार्क सर्कलला असा पीच ऑरेंज कलर लावते, हे दोन्ही मिक्स करून. आता हे दोन्ही तुम्हाला मिक्स नसेल करायचं तर आपल्याला पीच कलरचा कलर करेक्टर पण मिळतो किंवा तुमच्या स्किन कलर नुसार जो कन्सिलर आहे तो पण तुम्हाला मिळतो. कधीही कन्सिलर चूज करताना तुमच्या स्किन कलरचा जो कन्सिलर आहे तो चूज करायला पाहिजे. मला कन्सिलर लावताना, ऍक्ने मार्क्स लपवताना किंवा डार्क सर्कल्स जेव्हा आपण लपवतो तेव्हा मला अगदी खूप लपवायला आवडत नाही, म्हणजे मला खूप कन्सिलर लावायला आवडत नाही. थोडंफार मला डार्क सर्कल्स दिसले तरी चालतात, थोडेफार मला ऍक्ने मार्क्स दिसले तरी चालतात. मला थोडा नॅचरल लुक जास्ती आवडतो. मी त्याच बेसिसवर आज तो मेकअप करून दाखवतेय. आता आयडियली स्पीकिंग जर का तुम्हाला ऍक्ने मार्क्स असतील आणि ते लाल कलरचे असतील तर त्याला ग्रीन कलर करेक्टर, हिरवा कलर करेक्टर जो आहे तो वापरतात. पण आपण आज खूप कमी प्रोडक्ट्स मध्ये जास्ती चांगला मेकअप कसा करता येईल हे बघत आहोत, त्याच्यामुळे मग मी आता ऑरेंज कलरच वापरतेय. पॉइंट नंबर 3, आता कन्सिलरमुळे आपण एक बेस फॉर्म केलेला आहे किंवा आपले जे डार्क सर्कल्स, डार्क स्पॉट्स आहेत ते आपण हाईड करायचा प्रयत्न केलेला आहे. आता त्यानंतर आपल्या स्किन टोन नुसार आपण एक फाउंडेशन निवडू शकतो किंवा सीसी क्रीम किंवा बीबी क्रीम निवडू शकतो. तर मला नो मेकअप लुक करायचा होता, म्हणजे जास्ती नॅचरल मेकअप करायचा होता, डे टू डे मेकअप करायचा होता. त्यामुळे मला खूप केकी फाउंडेशन्स आवडत नाही, मला अगदी खूप सफोकेटेड वाटतं, नॅचरल वाटत नाही. त्यामुळे मग मी आता सीसी क्रीम वापरणार आहे. लॅक्मेचं हे सीसी क्रीम मी घेतेय. मी हे खूप 4-5 वर्षांपासून वापरते. मला खूप जास्त सूट करतं, मला खूप आवडतं. माझी शेड बेज आहे आणि हे सीसी क्रीम मी आता लावतेय. मी बघत असाल तर मी कुठलाच ब्रश युज करत नाहीये, स्पॉन्ज युज करत नाहीये, कारण का तुम्ही कमीत कमी प्रोडक्ट्स मध्ये पण मेकअप लावू शकता हे मला तुम्हाला आज दाखवायचं आहे. तुमचं जे सीसी क्रीम आहे, बीबी क्रीम आहे किंवा फाउंडेशन आहे हे तुम्ही तुमच्या स्किनला मॅच होतंय का हे बघायला पाहिजे, तुमच्या स्किन टोन नुसार घ्यायला पाहिजे. मी हे जे सीसी क्रीम आहे ते मी लावते माझ्या चेहऱ्याला, तेव्हा कळतंय की हे माझ्या स्किनला अगदी मॅच झालेलं आहे. लावल्यानंतर मला जास्ती चांगलं कळतंय. आता आपल्याला सीसी क्रीम किंवा बीबी क्रीम किंवा फाउंडेशन हे मॅच होतंय हे कसं कळतं, तर थोडी तुम्हाला पॅच टेस्ट करायला लागते. म्हणूनच कुठलंही फाउंडेशन नवीन निवडताना किंवा सीसी क्रीम नवीन निवडताना
पहिल्यांदा ऑनलाईन घेऊ नका, तुम्ही बाहेर जाऊन दुकानातूनच ते घ्यायला पाहिजे, म्हणजे तुमच्या स्किनला ते मॅच होतंय का हे नक्की कळेल. तसंच मी जे लॅक्मेचं सीसी क्रीम वापरते ते तुम्हाला अजून शेड्स हवे असतील तर तुम्ही नक्की चेकआउट करू शकता. पॉईंट नंबर 4, आता काही लोकांना पावडर किंवा कुठलाही कॉम्पॅक्ट लावायला आवडत नाही, किंवा काही लोकांना फक्त कॉम्पॅक्ट लावायला आवडतो. इधर वे थोडा कॉम्पॅक्ट का लावला पाहिजे असं मला वाटतं, कारण का तो जो ऑइलीनेस जो आलेला असतो त्या क्रीम लावल्यानंतरचा तो थोडा सेटल होतो. आता आपण जो कॉम्पॅक्ट युज करतोय तोही आपल्या स्किन टाईपला, स्किन कलरला मॅच होणारा हवा. मी इथे आता लॅक्मेचा कॉम्पॅक्ट युज करते, तसंच मेबलिनचे कॉम्पॅक्ट पण खूप चांगले आहेत. आता कॉम्पॅक्ट युज करताना मी एक ब्रश घेतलेला आहे जो माझ्याकडे होता, त्याच ब्रशने मी आता कॉम्पॅक्ट सगळीकडे लावते. तुम्ही बघत असाल तर मी खूप कमी कॉम्पॅक्ट घेते, मी अगदी त्याला पावडरी करत नाहीये, म्हणजे आपण आपला चेहरा जेव्हा बघतो तेव्हा अगदी खूप मेकअप केलाय असंही वाटत नाही, पण ऍट द सेम टाइम छान फ्रेश वाटतो चेहरा. पॉईंट नंबर 5, ही माझी खूप फेवरेट स्टेप आहे, ती म्हणजे हायलायटर. आता ही स्टेप तुम्ही स्किप करू शकता, इकडेच तुमचं कॉम्पॅक्ट लावून झालेला असेल तर तुमचा बेसिक मेकअप डन आहे. पण ह्या नंतरच्या ज्या स्टेप्स आहेत त्याने तुमचा चेहरा अजून छान तुकतुकीत दिसेल, अजून छान नॅचरल पण वाटेल, ऍट द सेम टाइम तुम्ही छान सटल मेकअप केलाय असंही वाटेल. हायलायटर काय करतं की चीक बोन्स वर किंवा नाकावर किंवा जिकडे लाईट आपल्यावर पडला की आपला चेहरा कुठे कुठे हायलाइट होतो तिकडे हायलायटर आपण वापरायला पाहिजे. म्हणजेच मी चीक बोन्स वर वापरते, मी नाकावर थोडंसं लावते, आणि मी आय शॅडो मध्ये जास्त इन्व्हेस्ट केलेले नाहीयेत आता, आणि मला बेसिक मेकअपच पाहिजे होता, त्यामुळे मी हायलायटर जो आहे तो आय शॅडोच्या ऐवजी पण लावतेय, असा सटल लुक येतो त्याने. पॉईंट नंबर 6, अगेन ही स्टेप ऑप्शनल आहे पण मला आवडते, ती म्हणजे ब्लश. मी कधी थोडा एक्स्ट्रा आपल्याला जर का मेकअप करायचा असेल तर थोडासा ब्लश लावते, ज्याच्याने आपला चेहरा असा नॅचरल पण वाटतो, असा नॅचरल टिंटेड वाटतो, प्लम्पी वाटतो. ब्लश लावताना हे नेहमी लक्षात ठेवायचं की अगदी गालावर न लावता थोडा चीक बोन्सच्या इकडे लावायला पाहिजे, त्यामुळे तुमचा जो चेहरा आहे तो छान लिफ्टेड पण वाटतो, आणि ऍट द सेम टाइम अगदी असा गुबरा असेल तुमचा चेहरा, माझ्यासारखा चीक्स असतील तुम्हाला तर तो अजून प्लम्पी वाटत नाही. त्यामुळे नॅचरल लुक ठेवण्यासाठी चीक बोन्सवर तुम्ही ब्लश लावून बघा. तसंच ब्लश घेताना खूप कमी ब्लश घ्यायला पाहिजे, नाही तर अगदी आपण टोमॅटो सारखे दिसतो, त्यामुळे ब्लश घेताना फार कमी असा ब्लश घ्यायचा आणि तो लावायचा. पॉईंट नंबर 7, आता डोळ्यांसाठी आपण काजळ लावू शकतो किंवा आयलायनर लावू शकतो. मला डोळ्यांना आयलायनर लावायला खूप आवडतं, त्यामुळे मी आयलायनर लावते. आता अगेन तुम्हाला सटल मेकअप ठेवायचा असेल तर आयलायनर अगदी आय लिडच्या इकडून, म्हणजेच खूप सटली लावायचं, अगदी बारीक अशी रेष यायला पाहिजे. जर तुम्हाला थोडा एक्स्ट्रा मेकअप करायचा असेल तर थोडी थिक आयलायनर तुम्ही लावलात तरी चालेल. पॉईंट नंबर 8, अगेन ही स्टेप ऑप्शनल आहे, मी कधीच करते, पण आता तुम्हाला मेकअप दाखवायचा आहे त्याच्यामुळे मी या सगळ्या स्टेप्स करून दाखवतेय. त्यामध्ये आयब्रो पेन्सिल आली. आयब्रो पेन्सिल मध्ये कधीही निवडताना ब्राऊन कलरची शेड निवडायला पाहिजे, म्हणजे ती थोडी नॅचरल वाटते. जर का तुम्ही काळ्या कलरची शेड जर का आयब्रो पेन्सिल मध्ये घेतली तर ते अगदी भडक दिसतो आपला चेहरा आणि असं काळं दिसतं, त्यामुळे थोडी ब्राऊन कलरची शेड घ्यायची आणि अगदी आयब्रोजला आपल्याला हलक्या हाताने लावायची. आयब्रो जेल्स पण आलेले आहेत, ज्यांना आयब्रो पेन्सिल्स यूज नाही करायचे आहेत किंवा खूपच अवघड जात असेल ते आयब्रो जेल पण यूज करू शकतात, किंवा एकंदरीत ही स्टेप तुम्ही अगदी गाळली तरी चालेल. पॉईंट नंबर 9, आता आपल्या सगळ्यांची फेवरेट स्टेप ती म्हणजे लिपस्टिक. लिपस्टिक जर का तुम्ही लावलीत तर तुम्ही बाकी काहीच नाही लावलं तरी तुम्ही छान मेकअप करून गेलात असंच वाटतं. मी जी लिपस्टिक लावते आता ती लॉरियल पॅरिसची आहे. लॉरियल पॅरिसचे छान शेड झालेले आहेत, मला छान सूट करतात, माझ्या स्किन टोनला पण सूट करतात, त्यामुळे मी ही शेड वापरतीये. कुठलीही लिपस्टिक लावताना तुम्ही लिप लायनर जरी यूज केलं तरी चालेल, पण कमी प्रोडक्ट्स मध्ये आपण हा मेकअप करतोय, त्यामुळे मी फक्त लिपस्टिक आता इकडे लावतीये. लिपस्टिक तुमच्या चेहऱ्याला सूट होणारी हवी, तुमच्या चेहऱ्याला कुठली लिपस्टिक सूट करते, तुम्हाला कुठला कलर शोभून दिसतो, त्यावर मी एक व्हिडिओ केलेला आहे, तो मी इकडे टाकतीये, नक्की बघा. जर तुम्हाला डे टू डे लाईफची लिपस्टिक पाहिजे, तुम्ही मित्रांबरोबर चाललात अशी कुठली तरी लिपस्टिक पाहिजे, तर असे सटल शेड्स वापरा, म्हणजे न्यूड शेड्स वापरा किंवा लाईट पिंक शेड्स, लाईट ऑरेंज शेड्स वापरा, जे तुम्हाला सूट करतील. पण तेच जर का तुम्ही डिनर पार्टीला चाललात किंवा असं कुठला तरी वेस्टर्न आउटफिट घातलाय किंवा थोडं सटल कलरचे तुम्ही घातलेले असतील तर तुम्ही लाल कलरची लिपस्टिक किंवा डार्क ब्राऊन कलरची लिपस्टिक पण वापरू शकता. सो येस, आता माझा हा लुक रेडी आहे. आता मी फक्त इकडे टिकली लावतीये, म्हणजे ट्रेडिशनल ड्रेस अख्खा कम्प्लीट होईल. बघतच असाल की माझा नॅचरल लुक दिसतोय, अगदी असा खूप भडक मेकअप केलाय असंही वाटत नाहीये आणि खूप सटल मेकअप केलाय असं वाटतंय. अख्खाच्या अख्खा मेकअप तुम्ही ऑफिसला रोजच्या रोज करू शकता, खूप सटल मेकअप आहे हा. तसंच तुम्ही ट्रेडिशनल ड्रेसवर करू शकता, कुठल्या पूजेला जायचं त्यासाठी करू शकता,
तुम्ही जर का अगदीच लग्नाला पण जात असाल कोणाच्या तरीही हा मेकअप करू शकता. मी जे प्रोडक्ट्स युज केलेले आहेत ते खूप अफोर्डेबल प्रोडक्ट्स आहेत, स्वस्त प्रोडक्ट्स आहेत. ऍट द सेम टाइम क्वालिटी त्याची खूप चांगली आहे. तसंच इंडियामधले जे प्रोडक्ट्स आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण दिलेली आहे. सो येस, दॅट वॉज इट फॉर माय व्हिडिओ. तुम्हाला सटल मेकअप करायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खरंच खूप उपयोगाला येईल असं मला वाटतंय. तसंच अजून मेकअप प्रोडक्ट्स बद्दल तुम्हाला कुठले व्हिडिओज बघायला आवडतील मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. मला खूप आवडेल ह्यावर व्हिडिओ बनवायला. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. सी यू सून.